नगरपालिकांच्या निवडणुका होताच भाजपच्या नेत्यांच्या ओठावर मुंबईचा महापूर आलाय। भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार आणि आपल्या सर्वांची कॉलर टाईट होणार असं वक्तव्य केलंय। तर महाराष्ट्रामधले सर्वच पक्ष फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतात असं सांगून लोढांनी खळबळ उडून दिली आहे। पाहुयात एक रिपोर्ट। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे, तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। भाजपा तो पूरा देवाबाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाबाऊ तय करते हैं। मुंबईतल्या सरकारच्या वर्षपूर्तीच्या मेळाव्यात भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी दोन मोठी वक्तव्य केली आहेत। महाराष्ट्रातले सर्व पक्ष देवाभाऊच चालवतात असं सांगतानाच मुंबईत भाजपचाच महापौर असेल असाही दावा लोढांनी केलाय। विशेष म्हणजे पहिल्यांदाच भाजपच्या एखाद्या नेत्यांनी उघडपणे स्वतःच्या पक्षाच्या महापौर पदावरून भाष्य केलंय। भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे, तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आपको यदि साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो भी आगे की कुर्सी पर बिठाएंगे। पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, उसका कितना भी यदि पिक्चर आता होगा, पर उसको हम गोद में नहीं उठाते, गोद में हम अपने घर के बच्चे को ही उठाते हैं। हे खरं आहे, परंतु अजून त्या ठिकाणी शिवसेना भाजपची युती अजून आमची ठरलेली वरचढ आहे की नाही मला नक्की सांगता येत नाही। पण युती नाही झाली तर महायुती झाली तर निश्चितपणे भाजप सेनेचाच महापौर बसेल, पण नाही झाले तर शिवसेना पण दावा करेल। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार आहे। मात्र दुसऱ्याचं मूल कितीही सुंदर असलं तरी त्याला उचलत नाही आणि स्वतःच्या मुलाला कडेवर घेतो असं सांगून लोढांनी शिंदेच्या शिवसेनेला एक प्रकारे इशाराच दिलाय। तर सध्या भाजप हे देवाभाऊमय झालं असून महाराष्ट्रातले सर्व पक्ष फडणवीसांच्याच इशाऱ्यावर चालतात असं वक्तव्य करून लोढांनी खळबळ उडवली आहे। जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवाबाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवाबाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाबाऊ तय करते हैं। राज्यातील इतर पक्ष जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याने इतर कोण पक्ष त्यांना मी यांच्याशी बोलतो जरा मंगलप्रभात लोढाशी आणि नंतर तुम्हाला सांगतो। लोढाने मला असं वाटतं धंदा करावा, हे काही त्यांचा व्यवसाय नाही राजकीय। लोढा हे व्यावसायिक आहे। मंगलप्रसाद लोढा कुठल्या उद्देशाने आणि कुठला संदर्भ घेऊन बोलले हे मला माहिती नाही। मी त्यांच्याशी चर्चा करणार आणि मग उत्तर देईन। सर्व पक्ष देवाभाऊंच्या इशाऱ्यावर चालतात असं वक्तव्य महायुतीतल्या इतर दोन मित्रपक्षांना सुद्धा बोचणार आहे। कारण शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा महायुतीत सत्तेत आहे। मात्र अधूनमधून लोढा अशी वक्तव्य करत असतात। सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।